हं. या सखोल विश्लेषणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या चर्चेचा उद्देश एका अत्यंत लहान परंतु खऱ्या अर्थाने विचार करायला लावणाऱ्या स्रोताचे बारकाईने परीक्षण करणे आहे. हां. म्हणजे सहसा आपण ह्या कार्यक्रमात मोठ्या पुस्तकांचा किंवा अनेक पानांच्या लेखांचा आधार घेतो, पण आज आपल्याकडे जो स्रोत आहे तो आकाराने अत्यंत छोटा आहे. अगदीच लहान आहे खरं तर. हो, तो एका साहित्यकृतीतील फक्त एक छोटासा उतारा आहे. या साहित्यकृतीचं नाव आहे बियॉन्ड लेबर द सिक्रेट ऑफ वेल्थ ॲक्विजिशन, म्हणजेच श्रमाच्या पलीकडे संपत्ती मिळवण्याचे रहस्य. बरोबर. आणि यातील जो उतारा आपण पाहणार आहोत तो अक्षरशः फक्त एका वाक्याचा आहे. पण विश्वास ठेवा, हे एक वाक्य एखाद्या वैचारिक स्फोटकासारखं आहे. नक्कीच. कारण लहानपणापासून आपल्याला घरात, शाळेत काय शिकवलं जातं? खूप कष्ट करा, घाम गाळा आणि मगच तुम्हाला आयुष्यात पैसा मिळेल. ही आपली पारंपरिक शिकवण आहे. अगदीच पिढ्यानपिढ्या चालत आलेली. होय, पण हा स्रोत ह्या कल्पनेला थेट आणि अतिशय धक्कादायक पद्धतीने छेद देतो. चला हे जरा समजून घेऊया. कारण जेव्हा मी हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा माझ्या डोक्यात अक्षरशः हजारो प्रश्न आणि थोडासा रागही उभा राहिला. हा राग अत्यंत स्वाभाविक आहे आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा स्रोत जरी फक्त एका ओळीचा असला तरी तो आपल्या मूलभूत विचारधारेला कसे आव्हान देतो हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आपण अशा समाजात लहानाचे मोठे होतो जिथे श्रम आणि कष्ट या शब्दांना एक नैतिक मूल्य दिले जाते. जास्त कष्ट करणारा माणूस हा जास्त प्रामाणिक मानला जातो. हो, आपण कष्टाला एक चारित्र्य मानतो. अगदी तसंच. पण हा स्रोत त्या नैतिकतेला पूर्णपणे बाजूला ठेवून केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करत आहे. मी तर म्हणेन की शतकानुशतके चालत आलेल्या मानसिकतेला दिलेला हा एक जाणीवपूर्वक धक्का आहे. पण इथे एक मोठी शंका येते आणि मला खात्री आहे की जे कोणी हे ऐकत असतील त्यांच्याही मनात हाच विचार येत असेल. स्रोतातील ते एकमेव विधान असं आहे, कष्टाने कधीच पैसा मिळत नाही. आता हे वाक्य ऐकल्यावर पहिली प्रतिक्रिया संतापाची असू शकते. हो, साहजिकच आहे. कारण जर कष्टाने पैसा मिळत नाही तर मग जे लोक रात्रंदिवस कारखान्यात घाम गाळतात किंवा शेतात राबतात त्यांच्या त्या कष्टांना काहीच किंमत नाही का? आपण त्यांना काय सांगणार आहोत? हे विधान तळागाळातल्या वर्गाचा अपमान करते असं वाटत नाही का? मी आधी म्हटल्याप्रमाणे ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या ओळखीचा आणि जगण्याचा भाग बनते तेव्हा त्यावर झालेला हल्ला हा वैयक्तिक वाटतो. बरोबर. पण इथे आपण त्या वाक्याचा भावनिक अर्थ घेण्याऐवजी त्याचा आर्थिक अर्थ समजून घेतला पाहिजे. लेखकाला श्रमिकांचा अपमान करायचा नाहीये. लेखकाला आपल्या संपत्ती निर्मितीच्या समीकरणातील एक मूलभूत चूक दाखवून द्यायची. म्हणजे नक्की काय? म्हणजे बघा, आपण कष्टाला आणि पैशाला एकाच पारड्यात मोजतो. आपल्याला वाटतं की विशिष्ट प्रमाणात कष्ट केले की तेवढाच पैसा मिळेल. पण बाजारपेठ तशी काम करत नाही. बाजारपेठ तुमच्या कष्टाला पैसे देत नाही, तर तुम्ही निर्माण केलेल्या मूल्याला म्हणजेच व्हॅल्यूला पैसे देते. जर तुम्ही दिवसभर एक खड्डा खणलात आणि संध्याकाळी तो पुन्हा बुजवलात तर तुम्ही प्रचंड शारीरिक कष्ट केले आहेत. हो, माणूस पूर्ण थकेल त्यात. अगदी. पण तुम्ही कोणतीही संपत्ती किंवा मूल्य निर्माण केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी कोणीही पैसा देणार नाही. फक्त कष्ट करणे हे संपत्ती मिळवण्याचं इंजिन असू शकत नाही. इथेच खरी गंमत आहे. या वाक्यातील कधीच या शब्दावर आपण लक्ष केंद्रित करायला हवं. नक्कीच. कारण लेखकाने असं म्हटलेलं नाही की फक्त कष्टाने कमी पैसा मिळतो किंवा कष्टाने पैसा मिळवणं कठीण आहे. त्यांनी अत्यंत ठामपणे आणि परिपूर्ण स्वरूपात हे मांडलं आहे की कष्टाने कधीच पैसा मिळत नाही. होय, तो शब्द खूप महत्वाचा आहे. हे असं आहे की तुम्ही एखाद्या माणसाला सांगताय, चमच्याने खणून तू कधीच विहीर तयार करू शकणार नाहीस. चमच्याने माती निघेल, तो माणूस रोज 8 तास चमच्याने माती काढेल, पण त्याला विहीर कधीच मिळणार नाही. अगदी समर्पक उदाहरण आहे हे. हो ना? तुम्ही चुकीचं हत्यार वापरून योग्य परिणामाची अपेक्षा करत आहात. बरोबर. चमच्याने विहीर खणण्याची ही जी उपमा तुम्ही दिलीत ती या स्रोताचा गाभा स्पष्ट करते. कधीच हा शब्द लेखकाने अतिशयोक्ती म्हणून वापरलेला नाहीये, तो विचार करून वापरलेला आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर आपल्याला या पुस्तकाच्या शीर्षकाकडे पुन्हा जावं लागेल. बियॉन्ड लेबर. हो, श्रमाच्या पलीकडे. जेव्हा आपण केवळ शारीरिक कष्टांवर अवलंबून असतो तेव्हा आपण आपला वेळ पैशासाठी विकत असतो. निसर्गाचा नियम असा आहे की एका माणसाकडे दिवसाचे फक्त 24 तास असतात.
तो कितीही शक्ती लावून कष्ट करू शकला तरी त्याच्या श्रमाला एक मर्यादा असते. केवळ कष्ट करून तुम्ही तुमची उपजीविका चालवू शकता, पण जेव्हा आपण संपत्ती या संकल्पनेबद्दल बोलतो तेव्हा तिची निर्मिती वैयक्तिक श्रमातून होऊ शकत नाही. कारण त्याला वेळेची मर्यादा आहे. अगदी बरोबर. संपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला श्रमाच्या पलीकडे जावं लागतं. तुम्ही नुसतं त्याच चाकावर धावणाऱ्या उंदरासारखं पळत राहिलात तर थकाल, नक्कीच, पण नवीन ठिकाणी पोचणार नाही. पण मग हे एक मोठं विरोधाभासी विधान वाटत नाही का? कसं काय? कारण जर आपण त्या श्रमाच्या पलीकडच्या जगाचा विचार केला, समजा एखाद्याने स्वतःचा मोठा व्यवसाय उभा केला किंवा एखादी मोठी प्रणाली तयार केली जिथून त्याला तो झोपेत असतानाही पैसे मिळतात. हां, पण ती प्रणाली उभी करण्यासाठी सुरुवातीला त्याला प्रचंड कष्ट करावेच लागतात ना. मग कष्टांशिवाय हे शक्य कसं आहे? इथे मला लेखकाचा युक्तिवाद थोडासा तकलादू वाटतो. हां. एक अतिशय महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. आणि इथेच आपण कष्ट या शब्दाची फोड केली पाहिजे. लेखक हे नाकारत नाही की कोणतीही नवीन गोष्ट उभारताना सुरुवातीला ऊर्जा लागते. मग फरक काय आहे? तो प्रयत्न आणि आयुष्यभर डोळे झाकून केले जाणारे श्रम यात फरक आहे. जेव्हा एखादा उद्योजक एखादी व्यवस्था तयार करतो तेव्हा तो आपले कष्ट त्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी वापरतो, थेट पैसा मिळवण्यासाठी नाही. अच्छा, म्हणजे मध्यस्थ म्हणून ती व्यवस्था काम करते. अगदी. एकदा का ती व्यवस्था तयार झाली की ती पैसा कमवून देते, त्याचे शारीरिक कष्ट नाही. या उलट जो माणूस रोज 8 तास मजुरी करतो तो थेट आपल्या श्रमाची देवाणघेवाण पैशाशी करत असतो. ज्या दिवशी त्याचे श्रम थांबतात त्या दिवशी त्याचा पैसा थांबतो. बरोबर. लेखकाला हेच सांगायचे आहे की संपत्तीचा स्रोत हा कधीच कष्ट नसतो, तर ती निर्माण केलेली यंत्रणा, ते घेतलेले निर्णय आणि ती जोखीम असते. सुरुवातीला लागणारे प्रयत्न हे कष्टाच्या व्याख्येत न बसता एका गुंतवणुकीच्या व्याख्येत बसतात. म्हणजे तुम्ही म्हणताय की आपण कष्ट करत आहोत, पण आपण काय निर्माण करण्यासाठी कष्ट करत आहोत हे जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आपण फक्त खड्डा खणतोय की आपण एक पाईपलाईन टाकतोय ज्यातून आयुष्यभर पाणी येत राहील? हे समजायला सोपं आहे, पण पचवायला खूप जड आहे. हो, कारण ते आपल्या सवयीच्या विरुद्ध आहे. कारण लोक रोज सकाळी ट्रेनने, बसने कामावर जातात, रात्री थकून घरी येतात. ते याच भ्रमात जगत असतात की त्यांच्या ह्या रोजच्या प्रामाणिक श्रमातून एक दिवस मोठी प्रगती होईल. हा स्रोत एका अर्थाने त्या करोडो लोकांच्या आशेवर पाणी फिरवतोय. होय, आणि तो भ्रम तोडणे हेच या उतार्याचे मुख्य उद्दिष्ट असावे. लोक म्हणतात मी एवढे कष्ट करतोय तरीही माझ्याकडे पैसा का नाहीये. या नैराश्याचं कारणच हे चुकीचं समीकरण आहे. आपण 2+2 5 का होत नाहीये म्हणून रडत बसण्यासारखं आहे. अगदी तसंच. लेखकाने अत्यंत निर्दयीपणे हे समीकरण मोडून काढले आहे. जेव्हा तुम्ही समाजाच्या एवढ्या मोठ्या समजुतीवर प्रहार करता तेव्हा तुम्ही एक वैचारिक भूकंप निर्माण करता. तर या सगळ्याचा अर्थ काय? जर कष्टाने पैसा मिळत नाही तर मग तो कसा मिळतो? हा प्रश्न मला आता खरोखरच अस्वस्थ करतोय. तो अस्वस्थ करण्यासाठीच लिहिला गेला आहे. कारण उतार्यात तर फक्त हे एकच वाक्य दिलेलं आहे की कष्टाने कधीच पैसा मिळत नाही. पण पुढे काय? या साहित्यकृतीचं शीर्षक म्हणतंय संपत्ती मिळवण्याचे रहस्य. पण या उतार्यात ते रहस्य कुठेच उलगडलेलं नाहीये. जर तुम्हाला माहिती आहे की हा मार्ग चुकीचा आहे तर मग बरोबर मार्ग कोणता हे लेखकाने लगेच का सांगितलं नाहीये? यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे लेखकाच्या हेतूबद्दल. जर आपण बारकाईने विचार केला तर हे लक्षात येईल की ते रहस्य जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवले आहे. म्हणजे शॉक व्हॅल्यूसाठी. अगदी बरोबर. साहित्यामध्ये याला शॉक व्हॅल्यू किंवा धक्कादायक मूल्याचा कल्पक वापर असे म्हणतात. वाचकांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. विचार करा, जर लेखकाने थेट असं लिहिलं असतं की गुंतवणूक करा, व्यवसाय काढा आणि संयम ठेवा, तर आपण ते वाचून तोडून दिले असतं. हो, कारण ते खूपच सामान्य वाटलं असतं. बरोबर. पण जेव्हा तुमच्या मूलभूत समजुतीवर असा अनपेक्षित हल्ला होतो तेव्हा तुमचं लक्ष पूर्णपणे वेधलं जातं. जोपर्यंत पात्रातील जुने पाणी आपण फेकून देत नाही तोपर्यंत त्यात नवीन पाणी भरता येत नाही. वा, हे खरंच कमाल आहे. म्हणजे एखाद्या माणसाला पोहायला शिकवण्याआधी त्याला त्याच्या गळ्यात अडकवलेला तो खोटा आधाराचा दगड काढून फेकायला लावणं, तसाच हा प्रकार आहे. अगदी तसंच. आपण जोपर्यंत या भ्रमातून बाहेर येत नाही की माझे कष्ट मला श्रीमंत करतील, तोपर्यंत आपण संपत्ती निर्मितीचा विचारच करू शकणार नाही. हा स्रोत एका मोठ्या अलार्म क्लॉकसारखा आहे. होय,
आणि हा अलार्म केवळ जागा करत नाही, तर तो आपल्या विचार प्रक्रियेत एक मोठा खंड पाडतो. जेव्हा आपण हे मान्य करतो की कष्टाने पैसा मिळत नाही, तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे हे मान्य करत असतो की पैसा मिळवण्याचे इतर काही मार्ग आहेत जे आपल्या वेळेवर अवलंबून नाहीत. जे बुद्धिमत्तेवर किंवा योग्य निर्णयांवर अवलंबून असू शकतात. बरोबर. शीर्षकातील श्रमाच्या पलीकडे हा शब्दप्रयोग याच संकल्पनेकडे निर्देश करतो. केवळ कष्ट हा संपत्तीचा मार्ग नाही, हे सत्य पचवणं सुरुवातीला कठीण जाते. पण एकदा का ते स्वीकारले की मग नवीन दरवाजे उघडू शकतात. आणि हे खूप महत्वाचं आहे की आपण उपजीविका आणि संपत्ती यातली सीमारेषा स्पष्टपणे ओळखावी. नक्कीच. पोटाची खळगी भरण्यासाठी जे आपण करतो त्याला आपण संपत्ती समजण्याची चूक करतो. उपजीविकेसाठी तुम्हाला कष्टांच्या ट्रॅकमध्ये धावणं आवश्यक असेलही, पण त्याच ट्रॅकवर धावून तुम्ही संपत्तीच्या स्टेशनवर पोहोचू शकत नाही. त्यासाठी ट्रॅक बदलावाच लागेल. आणि हा ट्रॅक बदलण्याची सुरुवात शारीरिक स्तरावर न होता ती मानसिक स्तरावर होते. जोपर्यंत तुमच्या डोक्यात हे स्पष्ट होत नाही की तुमचे हात आणि पाय तुम्हाला श्रीमंत करू शकत नाहीत, तोपर्यंत तुम्ही तुमचं डोकं चालवायला सुरुवात करत नाही. अगदी खरंय. हा छोटासा उतारा त्याच मानसिक बदलाची पहिली पायरी आहे. तो तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर ओढून काढतो. आपण दिवसाचे 12 तास जे काही करत आहोत त्यातून खरोखर काही मूल्य निर्माण होत आहे का, हा प्रश्न विचारण्याची हिंमत हा उतार आपल्याला देतो. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर हा स्रोत आपल्याला आपल्याच सवयींवर आणि समजुतींवर प्रश्नचिन्ह निर्माण करायला शिकवतो. कष्टाने कधीच पैसा मिळत नाही हे एकच वाक्य आपल्या वर्षानुवर्षांच्या समजुतींना थेट आव्हान देते. हा स्रोत आकाराने एका ओळीचा असला तरी त्याची व्याप्ती एखाद्या मोठ्या ग्रंथासारखी आहे. होय, आणि याची व्यावहारिक जोड आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे. ही चर्चा यासाठी महत्वाची आहे कारण ती आपल्याला फक्त डोळे झाकून कष्ट करण्याच्या प्रवृत्तीवर पुनर्विचार करायला लावते. बरोबर. आपण घामाच्या थेंबालाच यश मांडायची चूक करतो, पण हा उतारा आपल्याला थांबून विचार करण्यास प्रवृत्त करतो. आपण फक्त चमच्याने विहीर खणण्याचा निरर्थक प्रयत्न करत आहोत का, हे शोधणं आता काळाची अत्यंत महत्वाची गरज बनली आहे. अगदी बरोबर. आपण आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा वापर कसा करतो यावर हे एक मोठं भाष्य आहे. तर आजच्या या अत्यंत वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल विश्लेषणाच्या शेवटी आपण सर्व श्रोत्यांसाठी एक नवीन विचार सोडून जाऊया. नक्कीच. आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झाले आहे की संपत्तीचा मार्ग केवळ कष्टांमधूनच जात नाही. पण मग जर कष्टाने खरोखरच पैसा मिळत नसेल आणि ते खरे रहस्य स्रोताने लपवून ठेवले असेल तर आपण आपल्या आयुष्यातील किती मौल्यवान वेळ चुकीच्या मार्गावर खर्च करत आहोत. तो श्रमाच्या पलीकडचा मार्ग कोणता असू शकेल ज्याचा शोध घेणं आता केवळ पर्याय नसून आपल्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अपरिहार्य बनले आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा. आपल्या रोजच्या धावपळीतून वेळ काढा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत विचार करत रहा आणि स्वतःच्या कक्षा रुंदावत रहा.